आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। राम नाम आधार मिलता, राम नाम आधार मिळता, सागर से तू बांधिला, जावर कृपा राम करीते, दगड ही तरण्याला गती। जावर कृपा राम करीते, दगड ही तरण्याला गती। लक्ष्य राम जी, सिद्धि राम जी, रामच से तू भारे, रामच से तू भारे। राम कर्म है रामच करता, रामाची पुण्याई, रामाची पुण्याई। राम काज करणाऱ्यामध्ये रामच शक्ती होई, भिन्न भिन्न नावानी करती काम असे रघु। आपल्या आराध्य देवाच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने समुद्रावर 100 योजनांचा सेतू बांधण्याचं कार्य सफलतेने पूर्ण झालं आहे। प्रभू, आपली अनंत नावं आहेत, तुमच्या सेवकाकडून रामाकडून एक नाव अजून स्वीकार करावं। आजपासून इथं लोक आपल्याला श्री रामेश्वर नावानं ओळखतील। ओम श्री रामेश्वर महादेवाय नमः। ओम श्री रामेश्वर महादेवाय नमः। प्रभू, रामेश्वर नावाची व्याख्या सांगायची कृपा करावी। रामस्य ईश्वरयः सा रामेश्वरः। जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे। उमा, माझ्या रामप्रभूची चतुराई पाहिलीस? कशी आपल्या वाक्पटुत्वाने रामेश्वरची व्याख्याच बदलून टाकली। मग खरी व्याख्या काय आहे स्वामी? रामः ईश्वरो यस्य सा रामेश्वरः। अर्थात राम ज्याचे ईश्वर आहेत तोच रामेश्वर आहे। मी तर त्यांचा दास आहे, सदा राम नामाचा जप करीत असतो, म्हणून तेच माझे स्वामी आहेत। आपल्या दोघांच्या गूढ व्याख्या कोणालाही समजणं खूपच कठीण आहे स्वामी। का? मला समजणं तर सहज सोपं आहे, मी तर भोळा भाबडा आहे। रामाचा थांग लागणं असंभव आहे, त्याला तर तोच जाणू शकतो ज्याला ते स्वतः जाणून देतात।
आपल्या दोघांना नमस्कार. नमस्कार तर त्यांना करा देवी. महाराज सुग्रीव आणि समस्त वानर वीरांनो, नलनील यांचं कौशल्य आणि आपणा सर्वांच्या अद्भुत साहस आणि सहकार्यानं 5 दिवसात हे असंभव कार्य संपन्न झालं आहे. आजपर्यंत या पृथ्वीवर इतका मोठा सेतू निर्माण नाही होऊ शकला. या सेतूला बांधून आपण सर्वांनी आपल्या अद्भुत साहसाचं एक अपूर्व उदाहरण जणू जगासमोर प्रस्तुत केलं आहे. माझ्या वीर सैनिकांनो, 100 योजन समुद्रावर सेतू बांधून आपण आपलं लक्ष्य सोपं केलं आहे. जो विजय 400 कोस लांब होता तो जणू आता 4 हात दूर राहिला आहे. समुद्रावर बनवलेला सेतू आपल्याला आवाहन करत आहे की बलिदानी वीरांनो, या आणि या सेतूला पार करून पुढे जा आणि पृथ्वीवरून अनीती, अधर्म आणि अनाचाराचा अंत करून टाका. माता चंडिका भवानीचं नाव घेऊन हर हर महादेव गर्जना करत, शत्रूच्या नाशाची गर्जना करत हा सेतू पार करून टाका. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. प्रभू, सेतूवर सर्वप्रथम आपले चरण पडू देत. रामाची असंगे वेगाने उत्साहाने, रामाची असंगे वेगाने उत्साहाने, रामाची सेना निघे, रामाची सेना निघे. लंकेमध्ये पोचू आम्ही हा महासागर ओलांडुनी, हा महासागर ओलांडुनी. हो सफल अभियानामध्ये स्वप्न से साकारण्या, स्वप्न से साकारण्या. पाप नीतीचा अंत होऊनी धर्माचा जयकार हो, धर्माचा जयकार हो. विजयी होतील रामचंद्र हे, रावण ही हरणार हो, रावण ही हरणार हो. रामावर विश्वास हो, रामाचा आधार हो, रामावर विश्वास हो, रामाचा आधार हो. कल्याण राम करी, रामाची सेना निघे, रामाची सेना निघे, रामाची सेना निघे. नाही, आम्हाला विश्वास नाही. हे संभव नाही. देवापासून सृष्टीची रचना झाली आहे, समुद्राला कुणी बांधू नाही शकलं. हे असंभव आहे. असंभव संभव झालं महाराज, आणि ते पण फक्त 5 दिवसात. त्यांनी समुद्रावर सेतू बांधलाय. काय? समुद्रावर सेतू बांधला? समुद्रावर सेतू बांधला? समुद्रावर सेतू बांधला. सेतू बांधला. राम लंकेत पोहोचला आहे. ही बातमी सीतेपर्यंत पोहोचेल त्यापूर्वी सीता माझी झाली पाहिजे. क्षमा करा महाराज,
जोपर्यंत राम जिवंत आहे सीता आपल्याला नाही स्वीकारणार. राम जिवंत असेपर्यंत ना? ठीक आहे, त्याचा उपाय आज लंकेश्वर करेल. सीते, आज आम्ही तुला एक शुभ समाचार सांगतो आहोत. समाचार नाही ऐकणार? सुंदरी, शुभ समाचार हा आहे की तुझी बंधनं तुटली आहेत. तू आजपासून मुक्त झालीस. खरोखरच तू मला मुक्त करून मला माझ्या पतीकडे पाठवतोयस ना? का तू माझी थट्टा करतोयस? अरे पती कसला, तेच तर बंधन होतं त्याच्यापासून तू मुक्त झाली आहेस. सीते, सुंदरी, जोपर्यंत पती जिवंत होता तुझ्यावर पतिव्रता धर्माचं बंधन होतं. आम्ही त्याला संपवून टाकलं आहे. आता ना पती राहिला ना पतिव्रता धर्माचं काही बंधन राहिलं. आता तू त्या धर्मबंधनातून मुक्त आहेस. आता आपल्या मिलन मार्गात अशी कोणतीही बाधा नाही राहिली जी तुला लंकेश्वराची महाराणी बनण्यापासून थांबवू शकेल. याच खुशीमध्ये आम्ही तुझ्यासाठी एक अद्भुत अनमोल भेट घेऊन आलो आहोत. त्रिजटा, काय महाराज? भेटीची थाळी राजराणीच्या समोर ठेव. यावर असलेलं आवरण काढून टाक. स्वामी, माझ्याकडून नक्कीच काहीतरी चूक झाली असेल म्हणून आपण हे जग सोडून जाताना मला आपल्या बरोबर नाही घेऊन गेलात. आपण जिथे कुठेही जात असत मला सांगून मला बरोबर घेऊन जात असत. मग यावेळी असं का नाही केलं प्राणेश्वर? आपण तर जाणताच आपल्या विना माझे या जगात काहीच प्रयोजन बाकी नाही राहत. मी या दुराचारीच्या जाळ्यात अडकून अजूनही कशी जगतीये? काही याच चुकीमुळे आपण माझा त्याग तर नाही केलात ना? पापी, तुझ्यामुळे माझ्या पतीपासून माझा वियोग झालाय. त्या पापाचा दंड सर्वांच्या समोर माझे पती तुला आपल्या हाताने देतील हे दृश्य मी माझ्या डोळ्याने पाहू शकले नाही.
परंतु मला माझ्या पतीपासून वेगळं केल्याबद्दल तुला भीषण दंड तुला अवश्य मिळेल, हा माझा शाप आहे. सुंदरी, ही शाप देण्याची वेळ नाही, ही तुझ्या माझ्या मिलनाची वेळ आली आहे. जोपर्यंत तुझा पती जिवंत होता तोपर्यंत तुझा हट्टीपणा समजू शकत होतो, परंतु अशी वेळ गमावणं केवळ मूर्खपणा आहे. आता तू इथून जाऊही शकत नाहीस आणि जो तुला वाचवायला आला होता तोही मारला गेला. आता उरलेलं आयुष्य जोगिनीप्रमाणे या वृक्षाखाली घालवणं ही कसली बुद्धिमत्ता? सीते, आता अशी वेळ पुन्हा नाही येणार की सर्व लोकांचा विजेता तुझ्या पायाशी स्थान मिळवण्यासाठी भीक मागत आहे. आता आपल्यामध्ये कोणतीही अडचण नाही. मेलेला तर निघून गेला, जो जिवंत आहे त्याचा हात धर, नाहीतर हे जीवन व्यर्थ होईल. हे जीवन व्यर्थ होईल हे तुला कोणी सांगितलं? ह्याच्या नंतरही मी जिवंत राहीन. रावणा, पती पत्नीचं नातं एका जन्माचं नसतं. मी तर आता सुद्धा मृत्यू देवतेला बोलवून आपलं हे शरीर तिला सोपवून देईन. जसं हे शरीर श्री राम नाहीये, त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा सीता नाहीये. राम आणि सीतेचे आपसातले जे संबंध आहेत ते या शरीरा पलीकडचे अनादी आणि परमगुण आत्मा आहेत. शरीर तर मिळण्याचं एकमात्र साधन आहे, जे प्रत्येक जन्मात प्रत्येक लोकात वेगवेगळं असतं. म्हणून मूर्खा, तुझी ही याचना व्यर्थ आहे. सीता आणि राम कधी वेगळे झालेच नाहीत आणि कधीही वेगळे होणार नाहीत. हे शरीर राहील किंवा नाही राहणार. मला केवळ एवढंच आश्चर्य वाटतंय की जेव्हा श्रीराम हे शरीर सोडून जाऊ लागले असतील तेव्हा माझ्या आत्म्याला त्याचं भान का नाही झालं? प्रभू, माझी दृष्टी तर सतत आपल्या चरण कमलांना एका पहाऱ्याप्रमाणे बघत असते, तर मग या पहाऱ्याकडून अशी चूक कशी झाली? प्रभू, मला क्षमा करा, मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा. महाराजांचा विजय असो. काय आहे? क्षमा करा महाराज. युवराज इंद्रजित आणि आपल्या मंत्रिमंडळाचे इतर सदस्य काही विशेष निर्णयासाठी आपली वाट पाहत आहेत. करू देत. युवराज इंद्रजितांनी सांगितलं आहे की विषय अत्यंत गंभीर आणि महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित यावे. हे काय माते? हे काय रहस्य आहे? पुत्री, हे तर मायावी मस्तक होते, श्रीरामांचे मस्तक नव्हते. ही तर केवळ रावणाने रचलेली एक माया होती. महाराजांसमोर मी तुला काही सांगू शकले नाही, परंतु तुझे पती तर कुशल आहेत. खरंच? होय पुत्री, ते खरोखरच लंकेला पोहोचले आहेत. म्हणतात त्यांनी असा एक चमत्कार केला आहे जो आतापर्यंत या पृथ्वीवर कुणीही केलेला नाही. आणि त्यांनी विशाल समुद्रावर 100 योजना लांबीचा सेतू बांधला आहे आणि आपल्या विशाल सेनेबरोबर समुद्राला ओलांडून लंकेच्या या धर्तीवर येऊन पोहोचले आहेत. लंकेच्या धर्तीवर येऊन पोहोचले? नाथ, आपले श्रीचरण या धर्तीवर येऊन पोहोचले आणि मी अजूनपर्यंत आपले चरण स्पर्श नाही केले. स्वामी, मी या धरती मातेच्या माध्यमातून आपले चरण स्पर्श करते. आपण माझा नमस्कार स्वीकार करा प्राणनाथ.
सीता, मी या धरतीवर जणू काही तुझा स्पर्श अनुभवत आहे. मला ही धरती जणू तुझा एखादा मूक संदेश पोचवत आहे. धरती माता, या नगरात कुठेतरी माझी सीता तुझ्या सोबत बसलेली असेल. ज्याप्रमाणे माझ्यापर्यंत तिचा स्पर्श पोचवला आहे, त्याचप्रमाणे माझा एक संदेश तिच्या हृदयात स्पंदित करावा की सीते, आता मी आलो आहे. दुःखाचे दिवस आता संपले आहेत असं समज. मी लवकरच त्या पाप्याचा नाश करून तुला तिथून मुक्त करीन. माझ्यावर विश्वास ठेव आणि धीर नको सोडूस. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.